आपण आज जो भारत पाहतोय ना, तो काही एका रात्रीत घडलेला नाही. खरं तर त्याचा पाया रचलाय अशा काही धाडशी लोकांनी, ज्यांनी समाजाच्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन बदलाची एक मशाल पेटवली. चला, आज त्याच शिल्पकारांची कहाणी जाणून घेऊया. एक प्रश्न आहे, राष्ट्र म्हणजे नक्की काय? ते फक्त नकाशावरच्या सीमा आणि कायद्यांच्या पुस्तकांनी बनतं का? की ते घडतं त्या लोकांच्या धैर्याने, जे समाजातील चुकीच्या परंपरांवर, अन्यायावर बोट ठेवतात? चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आणि हो, उत्तर दुसऱ्या पर्यायातच दडलेलं आहे. तर आज आपण अशाच 6 महान दूरदृष्टी असलेल्या शिल्पकारांबद्दल बोलणार आहोत. आणि हे लक्षात घ्या, हे फक्त 6 लोक नव्हते, ते होते 6 विचारप्रवाह. असे विचार ज्यांनी भारताच्या इतिहासाची दिशाच बदलून टाकली. या सगळ्या सुधारकांकडे पाहिलं की एक गोष्ट लगेच लक्षात येते. ते सगळे एका अत्यंत महत्त्वाच्या काळात जगले. म्हणजे बघा, साधारणपणे 1772 पासून ते अगदी 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत. हा तो काळ होता जेव्हा एक जुनं युग मावळत होतं आणि एका नव्या, आधुनिक भारताची पहाट होत होती. कोणताही मोठा सामाजिक बदल त्याची सुरुवात कुठून होते? बरोबर, शिक्षणापासून. चला तर मग पाहूया, या सुधारकांनी ज्ञानाची ही मशाल कशी पेटवली आणि समाजाला एक नवी दिशा, एक नवी प्रकाशवाट कशी दाखवली. आणि या शैक्षणिक क्रांतीच्या मशालीबद्दल बोलायचं झालं तर त्यातलं पहिलं आणि सर्वात तेजस्वी नाव आहे सावित्रीबाई फुले. विचार करा, ज्या काळात शिक्षण म्हणजे फक्त पुरुषांची मक्तेदारी समजली जायची, तिथे एका स्त्रीने पुढे येऊन इतिहास घडवला. हे काम सोपं नव्हतं, अजिबात नाही. त्या काळात मुलींना शिकवणं म्हणजे एक प्रकारचा सामाजिक गुन्हाच होता. लोक दगडं मारायचे, चिखल फेकायचे, पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. त्यांनी फक्त शाळाच सुरू केली नाही, तर समाजाच्या त्या प्रचंड विरोधाला तोंड देत स्त्री शिक्षणाचा एक भक्कम पाया रचला. त्यांचं धैर्य खरंच अतुलनीय होतं. आणि या लढ्यात सावित्रीबाई एकट्या नव्हत्या. त्यांना खंबीर साथ होती त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांची. खरं तर हे दोघंही सामाजिक न्यायासाठी तितकेच झटत होते. इथे एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ज्योतिराव फुलेंसाठी शिक्षण म्हणजे केवळ लिहायला वाचायला शिकणं नव्हतं. नाही, त्यांच्यासाठी शिक्षण हे एक शस्त्र होतं. कसलं शस्त्र? तर सामाजिक गुलामगिरीच्या बेड्या तोडणारं शस्त्र. शिक्षण आणि सामाजिक क्रांती यांची सांगड घालणं हीच त्यांची आपल्या समाजाला दिलेली सगळ्यात मोठी देणगी आहे. आता याच काळात आणखी एक स्त्री, ज्यांना समाजानं पूर्णपणे दुर्लक्षित केलं होतं, अशा महिलांच्या हक्कांसाठी लढत होती. त्या होत्या पंडिता रमाबाई. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य अक्षरशः वाहून घेतलं ते विधवा स्त्रियांसाठी, ज्या स्त्रियांना समाज एक ओझं म्हणून पाहायचा, निराधार समजायचा. पंडिता रमाबाईंनी या स्त्रियांना फक्त शिक्षण दिलं नाही, तर त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्यांना स्वाभिमानाने जगण्याचा हक्क मिळवून दिला. तर शिक्षणामुळे काय झालं? लोकांमध्ये आत्मविश्वास आला, आत्मसन्मान जागा झाला आणि मग अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकदही आली. आणि बरोबर इथूनच सुरुवात झाली मानवी हक्कांसाठी, समानतेसाठी एका मोठ्या लढ्याची. आणि या लढ्यातलं एक खूप मोठं नाव म्हणजे राजा राममोहन रॉय. त्यांनी आव्हान दिलं ते थेट त्या काळातल्या सगळ्यात क्रूर, सगळ्यात अमानुष प्रथेला. ती प्रथा होती सती प्रथा. आणि ही फक्त एक परंपरा नव्हती, नाही, ही धर्माच्या नावाखाली केली जाणारी एक थंड डोक्याची क्रूर हत्या होती. विचार करा, पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या विधवेला, एका जिवंत स्त्रीला त्याच्या चितेवर जबरदस्तीनं जाळलं जायचं. यापेक्षा अमानुष आणि क्रूर काय असू शकतं? आणि एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की राजा राममोहन रॉय यांचा लढा फक्त सती प्रथेपुरता मर्यादित नव्हता. त्यांचं ध्येय खूप मोठं होतं. त्यांना संपूर्ण भारतीय समाजाला जुन्या, बुरसटलेल्या रूढींमधून बाहेर काढायचं होतं आणि आधुनिक विचारांच्या तर्कशुद्धतेच्या मार्गावर आणायचं होतं. आता समानतेच्या या सगळ्या लढ्याला एका कायदेशीर, एका नैतिक चौकटीत बसवण्याचं जे प्रचंड मोठं ऐतिहासिक काम आहे, ते केलं बाबासाहेब आंबेडकर यांनी. त्यांचं संपूर्ण तत्त्वज्ञान, त्यांचं आयुष्यभराचं काम या 3 शब्दांमध्ये सामावलेलं आहे. आणि हे फक्त शब्द नाहीत, ही ती मूल्ये आहेत जी त्यांनी भारताच्या संविधानात कायमची कोरून ठेवली. अशी मूल्य जी देशातल्या प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि प्रतिष्ठा देतात. म्हणजे त्यांनी फक्त कायद्याचं पुस्तक लिहिलं नाही, तर स्वतःच्या आयुष्यात सोसलेल्या वेदनेतून, त्या अनुभवातून त्यांनी संपूर्ण समाजासाठी न्यायाची मागणी केली. म्हणूनच त्यांचा लढा हा एका व्यक्तीचा राहत नाही, तो संपूर्ण शोषित दलित समाजाच्या मुक्तीचा लढा बनतो. बरं, एका बाजूला हा सामाजिक समानतेचा लढा तर सुरूच होता, पण त्याचवेळी देशाला आणखी एका मोठ्या स्वातंत्र्याची गरज होते.
ते होतं राजकीय स्वातंत्र्य. आणि मग ह्या दोन्ही लढायांना म्हणजे सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्याला एकाच धाग्यात गुंफण्याचं काम एका महान व्यक्तिमत्वाने केलं. ते होते महात्मा गांधी, ज्यांना आज आपण राष्ट्रपिता म्हणून ओळखतो. आणि त्यांचं अहिंसेचं तत्वज्ञान ते फक्त राजकीय स्वातंत्र्यापुरतं मर्यादित नव्हतं, ते सामाजिक बदलाचंही एक तितकंच प्रभावी शस्त्र होतं. आता अहिंसा म्हणजे काय? फक्त मारामारी न करणं नाही. गांधीजींसाठी अहिंसा म्हणजे मनातही कुणाबद्दल द्वेष न बाळगणं. त्यांचा ठाम विश्वास होता की प्रेम आणि सत्याच्या मार्गाने म्हणजे सत्याग्रहाने जगातली मोठ्यात मोठी ताकद, मोठ्यात मोठं साम्राज्यही झुकवता येतं. त्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्याला तर नेतृत्व दिलंच, पण त्यासोबतच अस्पृश्यता निवारण, सर्वधर्म समभाव यांसारख्या गोष्टींसाठीही ते आयुष्यभर झटले. कारण त्यांच्यासाठी खरं स्वराज्य तेव्हाच मिळणार होतं जेव्हा या देशातला प्रत्येक माणूस, अगदी शेवटचा माणूससुद्धा समानतेने आणि सन्मानाने जगेल. तर मग या सगळ्या 6 महान व्यक्तींच्या कार्यामधून आपल्याला काय दिसतं? आपल्याला दिसतात आधुनिक भारताचे ते भक्कम आधारस्तंभ, ज्यांच्यावर आज आपला देश ताठ मानेने उभा आहे. या सगळ्यांच्या कामाकडे एकदा एकत्रितपणे पाहिलं की एक सुंदर चित्र उभं राहतं. बघा, कोणी शिक्षणाची मशाल पेटवली, तर कोणी महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवला, कुणी सतीसारख्या क्रूर प्रथा बंद केल्या, तर कोणी संविधानाच्या माध्यमातून सगळ्यांना समान हक्क दिले. या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमधूनच आज आपण जो भारत पाहतो तो घडला आहे. त्यांनी त्यांचं काम केलं, त्यांच्या काळातली आव्हानं पेलली आणि एक नवा देश घडवला. पण आता प्रश्न आपल्यासाठी आहे, आपल्या पिढीसमोरचं सगळ्यात मोठं सामाजिक आव्हान कोणतं आहे आणि त्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी आपण काय करतोय यावर नक्की विचार करायला हवा.